इमॅजिन करा साल 2001, 26 जानेवारी रिपब्लिक डेचा दिवस. सगळा भारत देश आपला इंडिया नाच गाण्याच्या आणि म्युझिकच्या एकदम जल्लोषवाल्या मूडमध्ये मग्न आहे. एक सेलिब्रेशनचा वाईब आहे. आणि तेव्हाच सडनली सगळं काही बदलतं. गुजरात राज्य अचानक हादरून जातं. एका क्षणात तो आनंदाचा सेलिब्रेशनचा वातावरण एका भयंकर आक्रोशात, रडण्यात आणि विपदामध्ये तन्वट होतं. भूकंप, अर्थक्वेकची एक अशी भयंकर दहशत पसरते की पूर्ण गुजरात आणि स्पेशली त्यातला कच्छ जिल्हा फक्त ढिगाऱ्याच्या अवशेषात, रुईन्समध्ये कन्वर्ट होतो. अर्थक्वेकचा जो केंद्रबिंदू होता, दी एपिसेंटर, भुज शहर, ते तर असं तुकडे तुकडे झालं जसं काही मातीचा खेळणा हातातून पडून फुटावं. मोठ्या मोठ्या मल्टी स्टोरीड बिल्डिंग्स लिटरली क्षणार्धात जमिनीदोस्त झाल्या. विजेंचे खांब, इलेक्ट्रिक पूल्स जमिनीपासून उखडून फेकले गेले. घरांच्या पायऱ्या, रस्ते सगळं काही तुकड्या तुकड्यात विखुरलं गेलं. जमिनीला मोठी भेक पडली. 2 तुकड्यांमध्ये विभागली गेली ती. आणि या जमिनीच्या पोटातून पाण्याचे धार अशा प्रवेगात बाहेर येऊ लागले की त्यांना थांबवणं इम्पॉसिबल होतं. एकदम महापूर आल्यासारखं अ मॅसिव्ह फ्लड लाईक सीन क्रिएट झाला. हजारो प्राणी, हजारो लोक एका क्षणात मृत्युमुखी पडले. आणि जे वाचले होते ते त्या पडलेल्या घरांच्या, इमारतींचा ढिगाऱ्याखाली दबून गेले होते. मदतीसाठी खूप करुणपणे ओरडत होते, विनवत होते. हा देवा, काय दृश्य असेल ते. भुकेने, तहानेने व्याकुळ झालेली काही लहान मुलं, ज्यांचा घसा टोटली कोरडा पडला होता, ते मृत्यूच्या दारेत उभे होते. पण ईश्वराच्या कृपेने, गॉड्स ग्रेस म्हणायचं, ती मुलं कशी तरी 3 दिवस जिवंत राहिली. ही होती कच्छ भूकंपाची भयंकर, रौद्र दहशत. आणि ही कहाणी इथेच थांबली नाही. थोड्या वर्षानंतर 2005 मध्ये काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा पृथ्वी जोरात थरथरली. एक मोठा भूकंप आला आणि त्यामुळे लाखो लोक अकाली मृत्युमुखी पडले. पण हा प्रश्न नेहमीच पडतो की पृथ्वी अचानक अशी का कांपते? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दीज अर्थक्वेक्स? याविषयी वैज्ञानिक म्हणजे सायंटिस्ट्स असं सांगतात की आपल्या पृथ्वीच्या गर्भात खूप खाली, डीप इनसाइड दी अर्थ, विशाल मोठमोठे खडक आहेत. त्यांना आपण पाषाणशिला म्हणू शकतो. इमॅजिन ह्यूज रॉक प्लेट्स. आणि जेव्हा ह्या प्लेट्स एकमेकांना घासल्या जातात, त्यांच्यात फ्रिक्शन होतं आणि त्या तुटतात. या तुटण्यामुळे एक भीषण व्हायब्रेशन, एक कंपन निर्माण होतं. आणि हेच भयावह कंपन पृथ्वीच्या सरफेसपर्यंत, म्हणजे आपल्यापर्यंत येऊन पोहोचतं आणि एक महाभूकंप जन्माला घालतं, ज्यामुळे एवढा मोठा विनाश होतो. पण हेच एकमेव कारण नाहीये. भूकंप एक्सपर्ट्स हे सुद्धा सांगतात की ज्वालामुखी म्हणजे व्हॉल्कॅनोसच्या विस्फोटामुळे सुद्धा अर्थक्वेक येतो. कसं? तर पृथ्वीच्या पोटात, तिच्या कोरमध्ये अग्नी आहे, गरमी आहे. ही अग्नी जेव्हा तिथली खनिज द्रव्य, माती, खडक या सगळ्यांना उकळते, बॉईल करते, तेव्हा हे सगळं मटेरियल एक लावा रस बनून अतिशय वेगाने जमिनीला किंवा पर्वताला फाडून बाहेर पडतं. त्यावेळेस आकाश धुराने आणि राखेने, ॲशने पूर्ण भरून जातं. आणि हा जो लावारस असतो त्याचं टेम्परेचर, त्याची तापमानमात्रा 800 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. इमॅजिन करा, 800 डिग्रीज. जेव्हा हा लावारस एका नदीच्या वेगाने व्हायला लागतो तेव्हा त्याच्या आजूबाजूची गावं, शहरं क्षणात त्याच्या पोटात सामावून जातात आणि कित्येक बिचारे विवश प्राणी मरण पावतात. हे जे ज्वालामुखी पर्वत आहेत, जे अग्नी ओकतात, ते सुद्धा भीषण भूकंप निर्माण करतात. खरं तर भूकंप म्हणजे एक दैवी प्रकोप आहे, अ कलॅमिटी ऑफ नेचर. आणि त्याला शांत करण्याचा, त्याला थांबवण्याचा कोणताही एक परमनंट उपाय दिसत नाही. आज सुद्धा विज्ञानामुळे गर्विष्ठ झालेला माणूस, हु इज सो प्राऊड ऑफ ऑल द सायंटिफिक अचीवमेंट्स, तो या निसर्गापुढे, या नेचरसमोर अगदी एका ठोटक्यासारखा, एका ड्वॉर्फसारखा वामन आहे. तरीही भूकंप रहस्य जाणणारे काही लोक, जे एक्सपर्ट्स आहेत, ते काही गोष्टी सुचवतात. ते म्हणतात की एक, खूप मजली इमारतींचा निर्माण करू नये, म्हणजे हायराईज बिल्डिंग्स बनवणं टाळावं. आणि दुसरं, धरण बांधून मोठ्या प्रमाणात नदीचं पाणी एका ठिकाणी साचवू नये, बिकॉज त्यामुळे एक असंतुलन, एक इम्बॅलन्स निर्माण होऊन भूकंपाची शक्यता वाढते.
वास्तविक शेवटी सगळं काही येऊन थांबतं ते पंचतत्वांवर. पृथ्वी, जल, पावक म्हणजे अग्नी, समीर म्हणजे वायू आणि गगन म्हणजे आकाश. जेव्हा हे पाच एलिमेंट्स शांत असतात, संतुलित म्हणजेच बॅलन्स्ड असतात, तेव्हा ते या भूतलाचं, या पृथ्वीचं योगक्षेम सांभाळतात. दे एन्श्युअर आर वेलबिंग. पण जेव्हा तेच अशांत होतात, जेव्हा त्यांचा बॅलन्स बिघडतो ना, तेव्हाच हे 5 एलिमेंट्स महाविनाशाला समोर आणतात.